तिशीनंतर चेहऱ्यावर वांगाचे डाग, काळवटपणा, चेहरा काळवडलेला आहे, स्किन लूज पडलेली आहे, डार्क सर्कल्स वाढलेले आहेत, तसे डोळ्यांच्या इथे सुरकुत्या दिसत आहेत, ॲब्रोचा वरचा भाग हा डोळ्यांवर लटकलेला आहे, असे हे खूप सारे प्रॉब्लेम आपल्या लेडीजमध्ये तिशीनंतर पाहायला मिळतात। अगदी बघा जुन्यातले जुने घट्ट असे डाग काही केल्या जात नाही आहेत। तर त्यासाठीच आज मी एक होम रेमेडी अगदी तुम्हाला बघा स्किनचे सगळे प्रॉब्लेम दूर होतील। आणि आपण म्हणतो ना की कोरियन लोकांची स्किन अगदी टाईट, ब्राईट, तसेच बघा गोरी आणि अगदी चमकदार ग्लास स्किन अशी चमकायला लागते। तर का तर ते लोक रोज राईस क्रीम लावतात चेहऱ्यावर आणि आपण काय करतो की आपण वेगवेगळे प्रॉडक्ट, वेगवेगळे फेशियल प्रत्येक वेळेला आपण वेगवेगळं काही ना काही चेहऱ्यावर लावतो आणि स्किनची हानी होते, स्किन खराब होते। परंतु असं काही करायची गरज पडणार नाही तुम्हाला। तुम्ही फक्त एक होम रेमेडी ही घरगुती DIY राईस क्रीम तांदळापासून बनवलेली ही तुम्ही एकदा बनवा आणि 7 ते 8 दिवस लगातार लावा। तुम्हाला 3 दिवसातच फरक जाणवेल। मला स्वतःला फरक पडलेला आहे। अगदी तुम्ही कंटिन्यू 7 दिवस लावायचे आहे, त्यानंतर तुमचे स्किनचे प्रॉब्लेम सगळे दूर होतील आणि तुम्ही ही क्रीम अगदी कंटिन्यू लावाल बघा। आता फार उशीर न लावता आपण सुरुवात करूया। सर्वात प्रथम इथे मी तांदूळ घेतलेले आहे। आता बघा तांदूळ कुठलाही असू द्या, सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असतो। आता तांदळाचे फायदे तुम्हाला माहीतच आहे। तांदूळ हे केसांसाठी आणि स्किनसाठी किती फायद्याचं आहे। तांदळामध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात आहे की जेणेकरून ते आपली त्वचा गोरी, चमकदार आणि मुलायम, तुकतुकीत करण्यास मदत करतं। तर ही तांदळापासून मी तुम्हाला जी DIY क्रीम दाखवलेली आहे ती तुम्ही कंटिन्यू करा बघा, तुम्हाला खूप फरक पडेल। अगदी 3 दिवसातच फरक जाणवायला लागेल। मला स्वतःला फरक पडलेला आहे, त्यामुळे मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे। आता आपल्याला बघा इथे 4 चमचे तांदूळ घ्यायचे आहे। तांदूळ कुठलाही असू द्या, तर इथे मी इंद्रायणी तांदूळ 4 चमचे घेतलेला आहे आणि हे आपल्याला स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। आता हा तांदळावरचं जे पावडर किंवा काही कचरा वगैरे असतो तो आपल्याला स्वच्छ धुवून काढायचा आहे आणि त्यामध्ये चांगलं पाणी घालून गॅसवर शिजवायला ठेवायचं आहे। तर आता तांदूळ हे केसांसाठी आणि स्किनसाठी खूप फायद्याचं आहे। अगदी 100% रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे। एकदा वापरल्यानेच तुम्हाला फरक जाणवायला लागेल। फक्त ते कसं लावायचं, कसं बनवायचं अगदी व्हिडिओ हा मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलेला आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। कधी कधी काही वेळेला काय होतं की आपण व्हिडिओ स्किप करत बघतो आणि एखादं इन्ग्रेडियंट किंवा प्रोसेस जरी चुकली तरी साईड इफेक्ट होऊ शकतात आणि त्यानंतर जर तुम्हाला फरक पडला नाही तर तुम्ही परत बोलाल की फरक पडला नाही आम्हाला, तर असं होतं। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे पूर्ण स्टेप तुमच्या लक्षात येतील। आता बघा मी त्यामध्ये चांगलं पाणी घालून हा गॅसवर मी भात शिजायला ठेवलेला आहे। आपण एक प्रकारचा भातच शिजवून घ्यायचा आहे तो पूर्ण। त्याच्यामध्ये पाणी थोडं जास्तीचं घालायचं, म्हणजे अर्धा ग्लास पाणी घालायचं। 4 चमचे तांदूळ घेतले तर त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे। ते अधूनमधून 1-2 वेळा हलवायचं आणि आपण जसं भात शिजवतो तसा भात शिजवून घ्यायचा आहे। थोडासा ओलसर ठेवायचा आहे, जास्त ड्राय करायचा नाही आहे। मी तुम्हाला दाखवतेच आहे पुढे व्हिडिओमध्ये। तर आता बघा भात शिजत आलेला आहे, तर थोडासा असा ओलसर ठेवायचा। आणि ही जी DIY क्रीम आहे तर ती तुम्ही 7 ते 8 दिवसांसाठी बनवायची आहे। फक्त ती कशी बनवायची, कशी यूज करायची, चेहऱ्यावर ॲप्लाय कशी करायची, कोणत्या वेळेला करायची आणि त्याचबरोबर ती कशा पद्धतीने वापरायची अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ हा कंटिन्यू करा। आता बघा इथे मी भात शिजवून घेतलेला आहे। तर पूर्ण त्यातलं म्हणजे थोडा ओलसर ठेवला आहे, त्यातलं आपल्याला हे पूर्ण दाटसर जे घट्टसर पाणी आहे तर हे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण असं गाळणीने गाळून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये। तर प्रेस करून असं चमच्याने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला जे दाटसर घट्टसर जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे। त्याची क्रीम बनवायची आहे आपल्याला। तर तो जो भात शिजवून घेतला आहे तर तो असा प्रेस दाबून असा चमच्याने त्यातलं ते घट्टसर आहे ते पाणी ते आपल्याला काढून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये। तर असं मी 1 ते 2, 2 ते 3 असं स्टेपमध्ये मी केलेला आहे। तर आता बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीने करायचं आहे। थोडा थोडा असा भात त्यामध्ये गाळणीमध्ये घ्यायचा आहे आणि गाळून आपल्याला ते दाटसर जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे चमच्याने, असं प्रेस करायचं आहे।
तर पूर्ण प्रेस करायचं आहे, कारण आपण हा भात शिजवून घेतलेला आहे आणि अगदी त्यामध्ये काय काय ॲड करायचं हे मी तुम्हाला दाखवलेलंच आहे, त्यामुळे खराब होण्याची शक्यता नाही आहे. 7 ते 8 दिवसांसाठी आपल्याला ही क्रीम बनवून ठेवायची आहे आणि ती कशा पद्धतीने करायची आहे तर ही मी तुम्हाला पुढे दाखवतीच आहे. हे बघा, तर आता मी पूर्ण त्यातलं सगळं जे घट्टसर पाणी आहे ते मी काढून घेते आहे. तर जवळपास ही तुम्हाला 10 ते 12 दिवस सहज जाऊ शकते आणि 10 ते 12 दिवसांसाठीच बनवायची आहे. त्यानंतर तुम्ही फ्रेश पुन्हा बनवू शकता. तर आता इथे मी प्रेस करून पूर्ण त्यातलं जे घट्टसर दाटसर पाणी होतं ते मी सगळं चमच्याने प्रेस करून काढून घेतलं एका वाटीमध्ये. तर इथे मी बघा सगळं दाटसर असं घट्टसर मी पाणी काढून घेतलेलं आहे. अगदी क्रीमी निघालेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय असं आपल्याला भात शिजवून ओलसर असं त्यातलं पूर्ण आपल्याला हे दाटसर पाणी काढून घ्यायचं आहे गाळून. आणि गाळल्यानंतर यामध्ये बघा ॲलोवेरा जेल हे आपल्याला अगदी शॉपमध्ये मेडिकल स्टोअरमध्ये सहज मिळेल. हे ॲलोवेरा जेल आपल्याला त्यामध्ये 1 चमचा ॲड करायचा आहे. तर हे बाहेरून आणलेलंच आपल्याला ॲलोवेरा जेल इथे वापरायचं आहे. तुम्ही म्हणाल आता आमच्या कुंडीमध्ये किंवा प्लॅन्ट्स लावलेला आहे तर कोरफड, तर आपण घरातील किंवा कुंडीतील कोरफड इथे वापरायचं नाही आहे, कारण तुम्ही जर घरातलं किंवा कुंडीतलं कोरफड इथे वापरलं तर ते खराब होऊ शकतं क्रीम, त्यामुळे इथे बाहेरून आणलेलंच आपण वापरायचं आहे. आता इथे बघा पूर्ण ते मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी बदाम ऑइल, आता हे बदाम ऑइल ओरिजिनल आहे, हे तुम्हाला हे मेडिकल स्टोअरमध्ये सहज मिळेल. तर ही बॉटल अशी आणायची आणि त्यामध्ये बघा जवळपास 4 ते 5 थेंब आपण तिथे वापरायचं आहे, म्हणजे जवळपास अर्धा छोटा चमचा आपल्याला त्यामध्ये ॲड करायचा आहे. आता तुम्हाला माहिती आहे बदाम ऑइल हे चेहऱ्यासाठी खूप फायद्याचं आहे. याने स्किन मुलायम, तुकतुकीत, अगदी तजेलदार, टवटवीत होण्यास मदत होते. त्याचबरोबर बघा स्किनला गोरेपणा येतो आणि आपली त्वचा अगदी उजळायला लागते आणि ग्लो शाईन करायला लागते. त्यामुळे बदाम ऑइल वापरायचे. जर तुमच्याकडे बदाम ऑइल नसेल तर तुम्ही इथे आपलं जे कोकोनट ऑइल आहे, खोबरेल तेल, ते सुद्धा तुम्ही 2 ते 3 थेंब त्यामध्ये घालू शकता. तर ऑप्शनल आहे, जर बदाम ऑइल नसेल तुमच्याकडे तर तुम्ही खोबरेल तेलाचा वापर करायचा आहे. आता हे त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा इथे मी ई व्हिटॅमिन कॅप्सूल घेतलेले आहे, की ती 400 इवॉनची कॅप्सूल आहे. तर ह्या कॅप्सूलचं सप्लिमेंट तुम्हाला सहज मेडिकल स्टोअरमध्ये अगदी 25 रुपयाला मिळून जाईल. तर यामध्ये आपल्याला बघा 2 ते 3 कॅप्सूल घालायचे आहेत. असं कॅप्सूलला सेफ्टी पिनने होल पाडायचं आणि त्यातलं पूर्ण जे ऑइल आहे ते त्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर मी इथे 2 किंवा 3, तुम्ही 3 ते 4 वापरू शकता. जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही 4 कॅप्सूल घालायचे आहेत. जर ऑइली स्किन असेल तर तुम्ही 2 घालायचे आहेत. तर साईड इफेक्ट कुठलाही नाही आहे. ही स्किनसाठी खूप इफेक्टिव्ह आहे ही ई व्हिटॅमिन कॅप्सूल. याने स्किनला ताईटपणा येतो, स्किन ग्लो शाईन करायला लागते आणि बघा अगदी तुकतुकीत मुलायम स्किन होते. थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही ई व्हिटॅमिन कॅप्सूल ही वापरायचीच आहे. तर आता ही मी इथे 2 कॅप्सूल घालून घेतलेल्या आहेत आणि पूर्ण मिक्स करायचे चमच्याने, एका डायरेक्शनने फिरवून आपल्याला एक क्रीम तयार करून घ्यायची आहे. तर यामध्ये बघा मी ॲलोवेरा जेल, बदाम ऑइल आणि त्याचबरोबर ई व्हिटॅमिन कॅप्सूल हे एवढे ॲड केलेलं आहे. याने स्किन अगदी टाईट, ग्लो शाईन करायला लागेल. तुमचं आत्ताचं जे वय आहे त्यापेक्षा तुम्ही 4 ते 5 वर्षांनी सहज कमी दिसायला लागेल बघा. आणि मी स्वतः 2 वेळेस वापरलेलं आहे, त्यामुळे मी हे कंटिन्यू करते आणि म्हणूनच मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे. तर तुम्ही एकदा करून बघा आणि काय फरक पडतो हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने, एकाच डायरेक्शनने असं फिरवायचं आहे आणि पूर्ण त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने. आणि त्यानंतर आपण एका रिकाम्या काचेच्या एका बॉटलमध्ये किंवा छोट्या डबीमध्ये असं भरून ठेवायचं आहे.
आणि ही क्रीम फक्त 7 ते 8 दिवसांसाठी, फार तर फार 10 ते 12 दिवसांसाठी तुम्ही बनवायची आहे. त्यानंतर पुन्हा फ्रेश बनवायची आहे. आणि तुम्हाला बघा, एकदा बनवल्यानेच तुम्हाला 3 ते 4 दिवसातच फरक जाणवायला लागेल. आणि बनवल्यानंतर तुम्ही अशी हवाबंद डबीमध्ये ती भरून ठेवायची, काचेच्या एका छोट्या कंटेनरमध्ये, आणि ती फ्रीजमध्ये ठेवायची आहे. जेव्हा तुम्हाला कधी वापरायची आहे, चेहऱ्याला लावायची आहे क्रीम, त्यावेळेला ती थोडी काढून घ्यायची आणि त्यानंतर पुन्हा ती फ्रीजमध्येच ठेवायची आहे. म्हणजे खराब होणार नाही आणि पाण्याचे हात वगैरे लागू द्यायचे नाही आहेत. तर ती घेताना व्यवस्थित अशी काढून घ्यायची. जेवढी तुमच्या चेहऱ्याला वगैरे लावायची, हातांना पायांना तुम्ही लावू शकता, जेवढी तुम्हाला लावायची, यूज करायची तेवढी ती काढून घ्यायची आणि त्यानंतर पुन्हा झाकण लावून ती फ्रीजमध्ये ठेवायची. तर आता एक डबी भरून बघा, मी दुसऱ्या डबीमध्ये सुद्धा मी ती काढून घेतलेली आहे. अशी एवढी तयार झाली आहे. तर ही 10 ते 12 दिवसांसाठी मी बनवलेली आहे. आणि ही तुम्ही जेंट्स लेडीज दोघेही तुम्ही यूज करू शकता. तर खूप इफेक्टिव्ह आहे ही DIY क्रीम, राईस क्रीम. अगदी कोरियन लोकांसारखी तुमची ग्लास स्किन व्हायला लागेल. जर तुमची नॅचरलच स्किन छान असेल तर अजून ती ब्राईट होईल, टाईट होईल आणि आत्ताच्या वयापेक्षा तुम्ही 4 ते 5 वर्षांनी सहज कमी दिसायला लागाल बघा. तर एवढी इफेक्टिव्ह आहे ही कोरियन क्रीम. तर नक्की ट्राय करून बघा. आता मी तुम्हाला बघा हातावर ॲप्लाय करून दाखवते आहे. तर अशी थोडी काढून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही असं चेहऱ्याला, हातांना, पायांना लावायची आहे. आणि चेहऱ्याला लावल्यानंतर एक 4 ते 5 मिनटं मसाज करायचा आहे व्यवस्थित. म्हणजे चेहऱ्याचं आपलं जे ब्लड सर्क्युलर आहे ते व्यवस्थित होतो, स्किन पोच सुधारतो, स्किन टाईट, ब्राईट आणि अगदी तजेलदार दिसायला लागते. तर थंडीच्या दिवसांमध्ये नक्की ट्राय करून बघा ही कोरियन DIY क्रीम. आणि कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आणि तसेच चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर खूप इफेक्टिव्ह आहे ही DIY राईस क्रीम. नक्की ट्राय करून बघा. कोरियन, जपानी लोक ही खूप लावतात राईस क्रीम, त्यामुळे ते खूप टवटवीत आणि तजेलदार दिसतात.